नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्राच्या प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. खरं तर आज मी बाहेर आहे, त्यामुळे व्हिडिओ करायचा नाही असं मी ठरवत होतो, पण विषयच असा आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. म्हटलं व्हिडिओ आपल्याला करायला पाहिजे, म्हणून मी हा व्हिडिओ करतो आहे. कसं आहे माहिती आहे का, की जे पेराल तेच उगवतं असं आपण एक कायम ऐकत आलेलो होतो. आणि सध्या राजकारणामध्ये आपल्याला सुद्धा तसंच काहीतरी बघायला मिळत आहे. म्हणजे महायुतीचे मंत्री, उद्योग मंत्री उदय सामंत हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची साथ सोडणार आहेत आणि त्यांच्याबरोबर आणखीन काही आमदार हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार सुरू झालेली आहे. आता ही चर्चा कोणी केली आहे, हे कोण बोललं आहे, का बोललेले आहेत, त्यामागची कारणं काय आहेत, ते सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा आणि अर्थात आमचं चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर मंडळी, जसं मी म्हटलं की जे पेराल तेच उगवणार आहे आणि सध्या तेच चित्र सुरू आहे. उदय सामंत उद्योग मंत्री हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची साथ सोडून ते भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत आणि ते एकटे जाणार नाही आहेत, तर त्यांच्याबरोबर किमान 5 ते 6 आमदार हे ते घेऊन जाणार आहेत, अशी चर्चा रंगलेली आहे. आता हे मी सांगत नाही आहे किंवा अगदी खात्रीलायक सूत्रांकडनं मी बोलत नाही आहे किंवा मला मिळालेली आतल्या गोटातली बातमी म्हणून मी सांगत नाही आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीच ही माहिती दिली आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना हा प्रश्न विचारला गेला की रामदास कदमांनी जे विधान केलं त्या विधानाकडे, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेह हा 2 दिवस ठेवण्यात आला याबद्दलचं जे काही विधान त्यांनी केलं, या विधानाच्या अनुषंगाने तो प्रश्न होता. आणि या प्रश्नाचं उत्तर देताना सुषमा अंधारे म्हणाल्या त्यांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे. कारण का, तर त्यांचे पक्षप्रमुख म्हणजेच एकनाथ शिंदे हे त्यांच्या बरोबर नाही आहेत किंवा त्यांच्या विरोधामध्ये काम करतायत किंवा त्यांच्यावर रामदास कदमांवर त्यांचा विश्वास नाही आहे. का नाही आहे, तर गृहराज्यमंत्री योगेश कदम किंवा कदम कुटुंबीय जे आहे त्यांचा जो बार आहे त्या बारवर धाड टाकण्यात आली. आता एक लक्षात घ्या, योगेश कदम हे गृहराज्यमंत्री आहेत आणि गृहराज्यमंत्र्याच्या कुटुंबाचा जो बार आहे त्याच्यावर धाड पडते, हे अत्यंत नामुष्कीची गोष्ट आहे. आता हे जर एकनाथ शिंदेंना थांबवायचं असतं तर ते थांबवू शकले असते. त्यांचे अमित शहांचे चांगले संबंध आहेत, अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, त्यामुळे हे थांबवता आलं असतं. पण त्यांनी ते थांबवलं नाही असं रामदास कदमांना वाटतं आणि त्यामुळे रामदास कदम हे नैराश्यामध्ये आहेत किंवा ते अस्वस्थ आहेत. आता याला दुसरं कारण सुषमा अंधारेंनी असं दिलं की सध्या कोकणामध्ये उदय सामंत जे आहेत त्यांची ताकद ही अजस्त्रासारखी वाढती आहे आणि याचं देखील एक दुःख हे रामदास कदमांना आहे आणि त्यामुळे रामदास कदम हे कुठेतरी प्रवाहाच्या बाहेर ढकलले जात आहेत, या नैराश्यामध्ये ते आहेत. आता पार्ट जो मी महत्त्वाचा जो तुम्हाला म्हटलं तो इथे सुरू होतो. त्याच्यानंतर मग सुषमा अंधारे असं म्हणल्या की सध्या उदय सामंत हे कोकणामध्ये आपला सगळा पसारा वाढवत आहेत, आपला कनेक्ट वाढवत आहेत, आपलं सगळं तिथलं साम्राज्य हे अजस्त्र पद्धतीनं वाढवत आहेत आणि याच्या मागे कोण आहे, तर याच्या मागे त्यांना कोणीतरी एक मोठी व्यक्ती साथ देते आहे. आता ती व्यक्ती कोण, तुमच्या सगळं लक्षात येईल. मुळामध्ये सुषमा अंधारे असं म्हणाल्या की उदय सामंत हे यांना जर का भाजपाने उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली तर ते कदाचित एकनाथ शिंदेंची साथ सोडतील आणि ते भाजपमध्ये प्रवेश करतील. आता भाजपमध्ये प्रवेश करताना उदय सामंत एकटे प्रवेश करणार नाहीत, तर ते त्यांच्याबरोबर 5 ते 6 आमदार घेऊन जातील आणि ते तयार आहेत. मग त्याच्यामध्ये त्यांनी संजय शिरसाटांचंही नाव घेतलेलं आहे. म्हणजे पहिल्या बसमध्ये तयार असणारे आमदार कोण आहेत, तर उदय सामंत आहेत, संजय शिरसाट आहेत आणि आणखीन एक 3-4 जणांची त्यांनी नावं सांगितलेली आहेत, ते आहेत. थोडक्यात काय, सुषमा अंधारेंनीच असं सांगितलंय की उदय सामंत एकनाथ शिंदेंची साथ सोडतील, त्यांच्याबरोबर 5 ते 7 आमदार त्यांच्या बरोबरीनं भाजपमध्ये प्रवेश करतील, अशा पद्धतीची माहिती ही सुषमा अंधारेंनीच दिली आहे. आता सुषमा अंधारेंनी हा गौप्यस्फोट केलेला आहे. आता याला गौप्यस्फोटच म्हटलं पाहिजे, पण मग जर आपण थोडंसं मागे वळून बघितलं तर या सगळ्या गोष्टींचे डॉट हे आपल्याला सुद्धा कनेक्ट करता येतात.
तुम्हाला आठवत असेल दाओसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते, तेव्हा देवेंद्र फडणवीसांबरोबर कोण होतं तर देवेंद्र फडणवीसांबरोबर उदय सामंत होते. त्यावेळेला सुद्धा उदय सामंतांच्या बाबतीमध्ये ते भाजपमध्ये जातील, एकनाथ शिंदेंची साथ सोडतील अशी एक चर्चा रंगलेली होती. त्यामुळे उदय सामंतांच्या बाबतीमध्ये ही चर्चा काही आत्ताच नाही आहे, ती त्यावेळेलाही रंगलेली होती आणि ती आता सुद्धा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे आणि सुषमा अंधारेंनी याला वाचा फोडलेली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये काय काय होणार आहे हे बघणं गरजेचंच आहे. पण जे मी सुरुवातीला म्हटलं की जसं पेराल तसं उगवणार आहे, याचं कारण असं आहे, एक शिवसेना अख्खी एकनाथ शिंदेंनी फोडली, 40 आमदारांना घेऊन ते बाहेर पडले, शिवसेना आपलीच आहे हा दावा केला, पक्ष, चिन्ह, नाव हे सगळं त्यांना मिळालं आणि उद्धव ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळालं. म्हणजे एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो एक कुटुंब असतं ते कुटुंब फोडल्यासारखी अवस्था झाली आहे. शेवटी तुम्ही जे केलेलं आहे, तुम्ही जे पेरलेलं आहे तेच उगवणार आहे. म्हणजे एकनाथ शिंदेंच्या बाबतीमध्ये जर का उदय सामंत उद्या शिवसेना सोडून गेले तर एकनाथ शिंदेंना फार दुःख होण्याचं कारण नाही आहे, कारण त्यांनी तेच केलेलं आहे जे आता उदय सामंत करतायत. आणि उदय सामंतांच्या बरोबर पुढच्या काळामध्ये 5 ते 7 मंत्री जातील. आता एक लक्षात घ्या, हे कधी घडेल? सुषमा अंधारेंनी हे म्हटलेलं आहे, पण हे घडेल कधी? एक लक्षात घ्या, हे काही झालं तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी होणार नाही. याचं कारण आहे, याच्यामध्ये खूप गणितं असतात, याच्यामध्ये खूप कॅल्क्युलेशन्स आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेळेला जेव्हा निकाल येतील तेव्हा शिवसेनेची ताकद किती उरली आहे हे भाजप बघेल आणि मग त्यानंतर ही फोडाफोडी करायला भाजप तयार होईल. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पक्षाचं नाव आणि चिन्ह याच्या बाबतीतली जी याचिका आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये आजही आहे. त्याचा निकाल हा कधीही येऊ शकतो. सरन्यायाधीश भूषण गवई असं म्हणालेले आहेत की आम्ही हा निकाल लवकरात लवकर लावणार आहोत. त्यामुळे तो निकाल आत्ता निवडणुकांच्या आधी येईल का? मला तरी नाही वाटत. काही अभ्यासक म्हणतात तो येईल, पण मला तरी तसं वाटत नाही. पण अगदी निवडणुकांच्या नंतर जरी तो लागला तरी तो पुढच्या 3-4 महिन्यामध्ये, 5 महिन्यामध्ये तो निकाल लागणार आहे. आणि तो निकाल जर चुकून एकनाथ शिंदेंच्या विरुद्ध गेला, म्हणजे पुन्हा नाव, चिन्ह, पक्ष हा जर का उद्धव ठाकरेंकडे आला तर मग एकनाथ शिंदेंकडे उरलं काय? मग अशा वेळेला एकनाथ शिंदेंच्या बरोबर जे 40 आमदार गेलेले आहेत, या 40 आमदारांमधले कोण राहणार आहेत? कोण त्यांच्याबरोबर साथ देणार आहे? कोण थांबणार आहे? हा सुद्धा एक प्रश्न आहे. कारण ते 40 आमदारांमध्ये जवळपास 20 ते 22 आमदार हे देवेंद्र फडणवीसांनीच पाठवलेले. त्यामुळे ते त्यांच्याबरोबर जातील. पुन्हा काही आमदार जे निवडून आलेले आहेत त्यातले 4 ते 5 हे सुद्धा भाजपमधनं शिवसेनेमध्ये गेलेले आहेत, ते सुद्धा एकनाथ शिंदेंची साथ सोडतील. म्हणजे अवघे जे 15-16 आमदार आहेत ते एकनाथ शिंदेंबरोबर थांबतील. आणि मग अशा वेळेला एकनाथ शिंदेंना काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. तो निर्णय ते काय घेतील हे आगामी काळ किंवा येणारा काळच ठरवेल. पण आत्ता चर्चा सुरू झाली आहे ती उदय सामंतांच्या बाबतीमध्ये. आणि उदय सामंत हे सगळं खरंच बंड करणार आहेत का? ते शिवसेनेची साथ सोडणार आहेत का? ते भाजपमध्ये जाणार आहेत का? हे सुद्धा कदाचित या निवडणुकांच्या निकालानंतर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालानंतर आपल्याला समजेल. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, यातले मुद्दे जर का तुम्हाला आवडले असतील तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.